इकडे आमदार रोहित पवार यांनी निलेश गायवळ प्रकरणावरून गंभीर आरोप करत गायवळ सोबतचे भाजप नेत्यांचे फोटो समोर आणले। कर्जत जामखेड मतदारसंघात प्रचार सभेत सचिन गायवळ सुद्धा होता। राम शिंदे यांच्या प्रचारार्थ ती सभा घेण्यात आली होती असा आरोप रोहित पवारांनी केलाय। तर भाजपनं सुद्धा रोहित पवारांचे गायवळ सोबतचे फोटो समोर आणलेत आणि याच प्रकरणावरून अजित पवारांनी रोहित पवारांचे कान टोचलेत। सगळे काचेच्या घरात राहतात, त्याच्यामध्ये अशा प्रकारचा आरोप करणाऱ्यांनी पण आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं। आमच्याकडे CID महाराष्ट्र विभाग आली तिथं बघितलेलं आहे। तर आता कुठलाच विभाग नाही राहिला की आमचं काचेचं, सोन्याचं, चांदीचं का विटेचं, सगळ्यांनी आमचं घरं बघून तिथं झालेली आहे। गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणावरून पवार काका पुतण्यांमध्ये हे वाकयुद्ध रंगलंय। जसजसे घायवळचे राजकीय लागेबंधे उघड होऊ लागले आहेत तसे आरोप प्रत्यारोपही होऊ लागले आहेत। गुंड घायवळचा राजकीय गॉडफादर कोण यावरून हा राजकीय वाद पेटलाय, पण त्यावरून आता पवार काका पुतण्यात वादाची ठिणगी पडली आहे। रोहित पवारांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंवरती निशाणा साधला होता। त्यानंतर भाजपनं रोहित पवारांसोबत सचिन घायवळचा एक फोटो प्रसिद्धी माध्यमांसमोर आणला। तर त्यानंतर रोहित पवारांच्या आईनं कोरोना काळात निलेश घायवळचं कौतुक केल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता। नियमांचं पालन करा आणि पोलिसांना आणि डॉक्टरांना पण सहकार्य करा आणि आपण याच्यातून एक पाऊल सुद्धा बाहेर निघू आणि थोडे शहाणे बनण्याचा प्रयत्न करू, निसर्गाचा आदर करू। निलेश भाऊंचं मी मनापासून आभार मानते की तुम्ही हे खूप गरजेची गोष्ट या शाळेला तुम्ही दिली, याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुम्हा सर्व पत्रकार बंधू भगिनींचे पण मनापासून आभार। काळजी घ्या। एकीकडे रोहित पवार आणि भाजपमध्ये वाद पेटला असतानाच दुसरीकडे अजित पवारांनी पुतण्या रोहित पवारांना त्याच कौतुकाच्या व्हिडिओवरून टोमणा मारलाय। सगळे काचेच्या घरात राहतात, त्याच्यामध्ये अशा प्रकारचा आरोप करणाऱ्यांनी पण आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं की आपल्यातलं कुणी काही भाषण केलंय का, आपण कुणाचं कौतुक केलंय का, आपल्या घरातल्या महिलेनी केलंय का, आपल्या आईनी केलंय का, असं जरा माहिती घेऊन बोललं तर ते जास्त बरं होईल। काय होतं, काही जण उत्साहाच्या भरामध्ये लगेच स्टेटमेंट करून मोकळे होतात आणि तो उत्साह कधी कधी अडचणीचा ठरतो। आता घायवळच्या वादावरून पवार काका पुतण्यात राजकीय भाऊबंदकी सुरू झाली आहे। काका अजित पवारांच्या त्या टोमण्याला पुतण्या रोहित पवारांनी हे प्रत्युत्तर दिलंय। आमचं घर EDने बघितलंय, आमचं घर CBIने बघितलेलं आहे, आमचं घर इन्कम टॅक्सने बघितलेलं आहे, आमचं घर CID महाराष्ट्र विभाग आली तिथं बघितलेलं आहे। म्हणजे आता कुठलाच विभाग नाही राहिला की आमचं काचेचं, सोन्याचं, चांदीचं का विटेचं, सगळ्यांनी आमचं घरं बघून तिथं झालेली आहेत। त्यामुळे जे नेते आज आमच्यावर बोलत आहेत त्यांचं घर काचेचं नक्कीच आहे। अनेक पुरावे आमच्याकडे आहेत, ते पुरावे आज मात्र तिथं आम्ही देणार नाही। योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच ते पुरावे आम्ही सर्वजण देऊ। आणि मला शिरोळे भाऊंना सुद्धा सांगायचंय, कदाचित मी डायरेक्ट बोलणार नाही, तुम्ही सुद्धा काचेच्या घरात काही व्यक्तिगत कारणांमुळे राहता हे आम्हा सगळ्यांना तिथं माहिती आहे। पुण्यात गुंड निलेश घायवळची टोळी सक्रिय आहे। काही दिवसांपूर्वीच तो परदेशात पसार झालाय, पण त्याचे सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले लागेबंधे आता लपून राहिलेले नाहीत। निलेश घायवळच्या आडून आपल्या राजकीय विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न नेत्यांकडून केला जातोय। अशातच पवार काका पुतण्यांमध्ये जुगलबंदी रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।